श्रीमती र ज चव्हाण बिटको गर्ल्स हायस्कूल नाशिक रोड सादर करीत आहे सिद्धांत शिरोमणी विज्ञान गणिताची उकल। एकांकिकेचे लेखन श्रीमती गौरी काळे, दिग्दर्शन श्रीमती गौरी काळे, संगीत प्राची जाधव, नेपथ्य सुविधा जोशी, मोहन दळवी आणि प्रकाश योजना हेमंत देशपांडे। सादर करीत आहे सिद्धांत शिरोमणी विज्ञान गणिताची उकल। सादर करीत आहे गणित खगोलीय उकल। काळाच्या मागे धावे पावले माझी, गणित विज्ञान खगोलीय ज्ञानात रोवली विजय क्रांती। विज्जलवीड नावाच्या गावी शांडिल्य गोत्रा या ब्राह्मण कुळात भास्कराचार्यांचा जन्म झाला। समस्त विद्याशास्त्रांचे शिरोमणी असलेले महेश्वर भट्ट हे ब्राह्मण दुसऱ्या भास्कराचार्यांचे पिता होते। भास्कराचार्यांनी आपल्या पित्याच्या आशीर्वादाने गणित, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानकलिका आत्मसात करून सिद्धांत शिरोमणी हा महान ग्रंथ लिहिला। या ग्रंथात गणिताचे 4 विभाग आहेत: लीलावती, बीजगणित, ग्रहगणित, गोलाध्याय। हा ग्रंथ केवळ गणिताचा पाया नव्हे तर खगोलशास्त्राचा देखील अमूल्य ठेवा आहे। चला तर मंडळी, माझ्याबरोबर 12व्या शतकातील या महान विभूतीला जाणून घ्यायला सिद्धांत शिरोमणी एक गणित खगोलीय उकल। अरे भास्करा, काय करतोयस एवढा? चल ना आमच्यासोबत खेळायला। अरे हे दगड मी मोजतोय, तसे दगडांचे यात वेळ भाग करून किती होतात तेच मोजतोय। अरे पण मग तू खेळायला नाही येणार? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुझी। अरे गणित हाही एक खेळ आहे आणि गंमत पण।
असते तर किती झाले असते? तसं अगदी बरोबर. पण जर त्याच आंब्यांपैकी मी आईला परत 5 आंबे दिले असते आणि तुला 3 आंबे दिले असते तर माझ्याकडे किती शिल्लक राहिले असते? बघ, आहे की नाही गंमत? जी विचार करायला लावते तीच खरी गंमत असते. भास्करा, अरे दिवे लावण्याची वेळ झालेली आहे. संध्या स्नान करून संध्या पूजेला बस बरं. काय? दिवे लावण्याची वेळ झाली? वा, म्हणजे आता चंद्रतारे आले. बाबा बाबा, अरे बाबा, अखरच चंद्रतारे आले आहेत. तुमचं यष्टीयंत्र कुठे आहे? बाबा सांगा ना, कुठे आहे यष्टीयंत्र? बाबा, मला यष्टीयंत्र सापडले. बाबा, हे ग्रह तारे आपल्यापासून इतके दूर का असतात व ते चमकतात कसे? आणि या यष्टीयंत्रामुळे ते आपल्याला इतके जवळ का दिसतात? हे यष्टीयंत्र आहे. यातून तुला तारे जवळ दिसतात का? हो बाबा. वा, याचा अर्थ तुझे निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे. या यष्टीयंत्रात फक्त छिद्र असते, अर्थात या छिद्रातून अतिशय बारकाईने बघितल्यामुळे तुला ते तारे जवळ दिसले. पण भास्करा, तुला या यष्टीयंत्राचा उपयोग माहीत आहे का? नाही बाबा, सांगा ना. बघ, ही यष्टी जमिनीत नीट उभी लावली की चंद्र अथवा सूर्याची किंवा एखाद्या सावलीची आयाम म्हणजे लांबी, यष्टीची उन्नत म्हणजे उंची. माहीत असल्यास त्रिकोणमितीचा वापर करून आपण पर्वताची, वृक्षाची उन्नत किंवा कोण काढू शकतो. आता बाळा, तू म्हणालास ना, हे तारे इतके जवळ का दिसतात? कारण बाळा, तारे खरे तर सूर्याप्रमाणे हे अग्नीचे गोळे आहेत, पण ते आपल्यापासून इतक्या दूर आहेत आपल्याला ते लहानसे बिंदू दिसतात. जसे की डोंगरावर उभा असलेला माणूस आपल्याला लहानसा दिसतो, पण जवळ आला की त्याचा खरा आकार कळतो ना. तसेच सूर्य, चंद्र, ग्रह हे धरणीपासून कधी दूर असतात तर कधी जवळ. जसा ग्रह धरणीपासून दूर जात जातो तसतसे त्या ग्रहाचे बिंब लहान लहान होत जाते. जसजसा ग्रह धरणीच्या जवळ येऊ लागतो तसतसे त्या ग्रहाचे बिंब मोठे होते व त्याची गतीही वाढते. याचा अर्थ ग्रहाचे बिंब हे त्याच्या गतीच्या प्रमाणात बदलताना दिसते. पण बाबा, ते सर्व तारे चमकतात कसे? कारण बाळा, ते स्वयंप्रकाशित असतात. त्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला कित्येक वर्षे लागतात. बाबा, हे किती छान दिसतात ना आकाशामध्ये. पण आपण त्यांचे अंतर कसे मोजायचे? भास्करा, ताऱ्यांचे अंतर काढणे कठीण आहे, कारण ते आपल्यापासून लक्ष प्रयुक्त कोसो दूर आहेत, म्हणून एक युक्ती केली जाते. आता बघ, पुढे हेच ग्रहांचे बिंब त्यांच्या गतीच्या प्रमाणात बदलताना दिसते. हेच भास्कराचार्यांनी त्यांच्या ग्रहगोलाध्यायात सिद्ध केले आहे आणि चंद्र व सूर्य यांच्या अंतराचे शास्त्रशुद्ध विश्लेषण सुद्धा दिलेले आहे. आता तू असं कर भास्कर, एक डोळा मीट आणि बोटाकडे बघ. आता दुसरा डोळा मिटून बघ. अरे, माझं बोट तर हल्ल्यासारखं दिसतंय. तसेच या रेषांना पण बघ. अगं, हे पण हलतंय. यालाच भ्रम म्हणतात. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा 6 महिन्यांनी ती दुसऱ्या टोकाला जाते. त्यावेळी जवळचे तारे थोडे हलल्यासारखे दिसतात. खगोलशास्त्रज्ञ हा बदल मोजतात. बाबा, किती विलक्षण आहे ना हे. हे तारे आपल्यापासून कोसो दूर असतात. भास्कराचार्यांचे वडील महेश्वर भट्ट स्वतः विद्वान खगोलशास्त्रज्ञ होते. ते ग्रह, तारे, सूर्य, चंद्र यांच्या गतीवर संशोधन करीत. तसेच ज्योतिषशास्त्रातील पंचांग निर्मिती, शुभाशुभ काळ इत्यादी देखील ते शिकवत असत. त्यांनी भास्कराचार्यांना ग्रह
ग्रहतारे कसे फिरतात हे शिकवले. बालपणी वडिलांमुळे झालेल्या या खगोलशास्त्राच्या ज्ञानाने पुढे याच बालभास्कराचार्याने खगोलशास्त्रज्ञ म्हणून आपले नाव जगात उंचावले. एका सौर वर्षातील सावंती म्हणजेच नक्षत्र दिवस काढले. 365 दिवस 15 घटी 10 फळे 22 विफळे आणि प्रति 30 विफळे इतक्या सूक्ष्म निरीक्षणाने एका विशिष्ट नक्षत्र व सूर्य यांच्या एका दिवसातील फरक हा 305 मिनिट 55 सेकंद इतका दर्शविला. आणि आजचा फरकही बरोबर इतकाच आढळतो की बाबा, हे ग्रह तारे आकाशात सतत फिरत असतात, मग आपण त्यांचं अंतर का मोजतो? वत्सा, हेच तर खगोलशास्त्र आहे. ग्रहांचे गतिपथ कळले की आपल्याला ऋतू, ग्रहण व तारकांची स्थिती कळते. पण हे सर्व ज्ञान लोकांना कसे उपयोगी पडते? वत्सा, जेव्हा आपण गणिताच्या आधारे शुभाशुभ काल, ऋतूतील बदल, शेतीची योग्य वेळ, विवाह किंवा यज्ञासाठीचा मुहूर्त सांगतो तेव्हा ते ज्योतिषशास्त्र ठरते. खगोलशास्त्र म्हणजे ग्रहांची खरी स्थिती जाणणे, तर ज्योतिषशास्त्र म्हणजे त्या स्थितीचा लोकांच्या जीवनाशी संबंध जोडणे. म्हणजेच बाबा, गणित, खगोलशास्त्र व ज्योतिषशास्त्र हे तिन्ही एकमेकास पूरक आहेत. सत्यम वत्स, या त्रयीच्या सहाय्यानेच तू पुढे विज्ञान जगतात नाव कमावशील. भास्कराचार्यांच्या बालपणातील शास्त्रप्रेम, गणित विषयाची जिज्ञासा, निरीक्षण शक्ती ही त्यांचे वडील महेश्वर भट्ट यांच्या संस्कारांमुळेच विकसित झाली. वडिलांनी दिलेल्या या मजबूत पायावर पुढे भास्कराचार्य हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ म्हणून जगात उंचावले. त्यांनी चंद्रावरील दिवस रात्र, चंद्रग्रह, ग्रहांचा भ्रमणकाळ, ग्रहांच्या भ्रमणकक्षांचे परिघ, ग्रहांची वास्तव स्थिती, भुजयांतर, उदयांतर, चंद्र शृंगोणती, चंद्रग्रहण या सर्व बाबी गणितीय व खगोलीय ज्ञानाच्या आधारावर सिद्ध केल्या आहेत. भास्कराचार्य हे 12व्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ होते, यात दुमत नाही. म्हणूनच भास्कराचार्यांनी पुढे हा सिद्धार्थ शिरोमणी असा महान ग्रंथ लिहून ते जगातील महान गणितज्ञ झाले. त्यातील पहिला ग्रंथ लीलावती या ग्रंथाच्या लेखनाची पार्श्वभूमी अत्यंत हृदयस्पर्शी आहे. 12व्या शतकातील ती घटिका माझा पंख माझे मऊ मऊ, रंग माझे इंद्रधनु, वरुण राजा बरसे तव, पिसारा मी फुलवे, थुई थुई रंगणी नाचे. बोल सखी, मी कोण? लीलावती, अगं तुला बाबांनी बोलवलंय, चल लवकर. चल. अगं कोडं तर पूर्ण कर. कोडं पूर्ण झालं. त्याचं उत्तर आहे मोर, जंगलात नाचणारा मोर. अरे, अशी कशी? बाबांनी बोलवलं की मैत्रिणीला विसरून जाते? विद्या विना विज्ञानम न भवति, गणितम विना विज्ञानम न फलति. बाबा, चला मग दोघे, आजपासून आपण अंकगणित पाटीगणित शिकणार आहोत. पाटी? मला नाही आवडत पाटी, मी चाललो बाबा खेळायला. अरे लक्ष्मीधरा, एकदा तुला या पाटीगणिताची गोडी लागली तर तू खेळायलाही जाणार नाही. पण मला गोडीच नाही, मी चाललो बाबा खेळायला. अरे, असा कसा हा मुलगा? हो ना बाबा. ठीक आहे, तर लीलावती बाळा, तुला राशीज्ञान आहे हो ना? हो बाबा. तुला लिहिता येते ना? हो. तर आता धूळपाटीवर 1 लिही. आता त्याच्या पुढे एक ख काढ. ख म्हणजे शून्य. काय होईल? दश. आता परत एक ख काढ. शतक. सहस्त्र. दशसहस्त्र. आपण यांना अयुत असं म्हणायचं. अयुत. लक्ष, प्रयोग,
कोटी, अर्बुद, अभ्र, महाशंक, एक पद्म, परार्ध, परार्ध नाम एकस्मिन् सप्तदशक. बाबा इतक्या खर्च काय करायचं? तू इतकी घाबरलीस? आता तर मी 50 ख लावणार आहे आणि त्यांचे नावही मी लिहिले आहे. बाबा एक ख लावल्यावर राशी दशपट वाढते, 50 ख लावल्यावर माहीत नाही किती वाढेल. पण इतक्या मोठ्या राशीचं आपण काय करणार? भारतात दशमान पद्धतीच्या वापरामुळे तसेच अंकांना 10 चिन्हे म्हणजेच 0 ते 9 वापरून संख्या लिहित गेल्याने अंकगणितातील बेरीज आणि वजाबाकी करणे सुकर झाले. ज्यांना युरोपीय अरबी अंक चिन्हे म्हणतात ती तर मूळची भारतीयच होती. परार्ध म्हणजे 10चा 17वा घात. संस्कृत मध्ये 10च्या 54व्या घातापर्यंत संज्ञा आहे. इतके तर तारे पण आकाशात नाहीत. हे बघ बाळा, तारे किती आहेत ते मला माहित नाही, पण आपण त्यांच्यापासून किती लांब आहोत हे जाणण्यासाठी पण एकावर 50 ख काय, शतख पण कमी पडतील. बाबा इतके दूर असतात तारे आपल्यापासून? लीलावती बाळा, काही तारे जवळ असतात, जसे आपला सूर्य. सूर्य सूर्य तर सूर्य आहे, तो तारा नाही. तारे रात्री चमकतात ना. सर्व तारे खूप मोठे असतात. जसे आपल्याला सूर्य तारा पृथ्वी जवळ आहे. जेव्हा तो समोर येतो तेव्हा बाकीच्या ताऱ्यांची चमक कमी होते. पण बाबा रात्री सूर्य कुठे जातो? रात्री तो कुठेही जात नाही, फक्त आपली पृथ्वी फिरत असते. जसे आपले घर कुठेही जात नाही. आपण घराबाहेर जातो, घरात येतो, इकडे तिकडे जातो, पण घर जाते का कुठे? नाही. बस अशीच चालते सूर्य आणि पृथ्वीची लपाछपी, रात्र आणि दिवसाची. लीलावती, लीलावती, मला तुला एक मोठं रहस्य सांगायचंय. रहस्य? हा, रहस्य. अगं मी म्हणतोय ना, चल मी तुला सांगणार आहे. अरे लक्ष्मी धरा. बाबा काय ग मुलं? बाबा, बाबा वाचवा, बाबा, बाबा वाचवा, बाबा, 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 बघा ना कसा मूर्खासारखा बोलतो. मी याला विचारलं की आपली पृथ्वी जिच्यावर आपण राहतो ती कशावर आहे? मी तिला उत्तर दिलं 4 मोठ्या हत्तींवर, हत्ती कशावर? एका मोठ्या कासवावर, आणि कासव कशावर? पाण्यावर, पाणी कशावर? पृथ्वीवर, आणि पृथ्वी कशावर? तुझ्या डोक्यावर. बाबा बघा कसा मला चिडवून गेला. बाळ लीलावती, का तू असं मानू शकत नाही की पृथ्वी निराधार आहे? पृथ्वीला स्वतःचीच एक धारणात्मक शक्ती आहे. वस्तूमध्ये एक विलक्षण शक्ती असते, जसे पृथ्वीवर आकर्षक शक्ती. ज्या आकर्षक शक्तीमुळे पृथ्वी भारी वस्तूंना आपल्याकडे आकर्षित करते आणि ह्याच आकर्षक शक्तीच्या कारणामुळे पृथ्वी वर उचलणाऱ्या आणि वरून खाली येणाऱ्या वस्तूंना आपल्याकडे खेचते. न्यूटनने 16व्या शतकात गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला. जगात तो प्रसिद्धही झाला. पण भास्कराचार्यांनी मात्र हा नियम 12व्या शतकातच मांडला होता. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच वस्तू तिच्याकडे खेचल्या जातात. फरक फक्त एका दगडाचा आणि सफरचंदाचा इतकाच. वैज्ञानिकांच्या दरबारात ढोबळ विधानांपेक्षा पृथ्वी सफरचंदाला आकर्षित करते हे गणिती सूत्रांनी पटवून दिले. म्हणून तर न्यूटन हा वैज्ञानिकांच्या यादीमध्ये आला. परंतु या संकल्पनेचे जनक श्री भास्कराचार्य हे आद्य वैज्ञानिक नव्हे का? भास्कराचार्य आपल्या लेकीचा गणितातील कोडा बघून तिला नवनवीन सूत्रांचा अनुभव देत असे. परंतु गावात मात्र चर्चा रंगून गेली होती की भास्कराचार्य हे आपल्या पुत्राऐवजी लेकीला गणित शिकवतात. लेकीचं वय हे लग्नाचे झाले
झालेलं असूनही ते तिचे लग्न करीत नाही. त्यामुळे त्यांना समजावायला त्या गावातील एक गृहस्थ त्यांच्याकडे येतात. भास्करा भास्करा आहेस ना घरात? शास्त्री बुवा तुम्ही बसा ना बसा. अरे हे काय ऐकतोय मी? पण शास्त्री बुवा तीर्थयात्रेवरून केव्हा आलात? ते काही विचारू नकोस मला. काय चालू आहे गावात चर्चा? पोरीला शिकवतोय म्हणे पोराला शिकवण्याऐवजी. अरे तिचं लग्नाचं वय झालंय, लग्न करायचं सोडून शिकवत बसला. पण शास्त्री बुवा त्या लक्ष्मीधराचं अजिबात गणितात लक्ष नसतं, त्याला नाही आवडत. पण लीलावती मात्र अगदी मनापासून शिकत असते. खूप हुशार आहे लेक माझी. म्हणून काय काय आमच्या घरी बसवतो हिला? लग्न करून टाक तिचे. पण कसे करू लग्न? तिच्या कुंडलीतच विधवा होण्याचा दोष आहे. माझ्या मुलीला मी विधवा नाही बघू शकत. अरे पण तुझ्या बाबांची तर ज्योतिषी होती ना, कुठे गेला तुझ्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास? काहीतरी मार्ग असेल तर शोध आणि करून टाक तिचे लग्न. अहो शास्त्री बुवा खरंच आपण लीलावतीचे लग्न केलं पाहिजे. पण काय करता येईल की ती विधवा होणार नाही? भास्कराचार्यांनी ज्योतिषशास्त्रापेक्षा गणिताला अधिक प्राधान्य दिलं. परंतु वडिलांचे काळजी, शेवटी मुलीची काळजी करणारच नाही. त्यामुळे मुलीचा विवाहाचा योग दोष टाळण्यासाठी भास्कराचार्य ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला लागले. हा सापडला उपाय. जर योग्य मुहूर्तावरच लीलावतीचे लग्न झाले तर तिचा विधवा होण्याचा दोष टाळता येईल. हा अहो लीलावतीची आई ऐकलं का? सूर्यचंद्राच्या गतीत रमले मी जाग्यावर गात राहिले. रात्रंदिवस गणितात रमले त्यांनी खगोलात दीप लावले. आज गाते ओवी ग माझ्या लीलावतीची ग. पासवण सरत आले ग झाली नवराई बाई ग. ऐका हो ऐका, आमच्या लीलावतीचं लग्न ठरलं. अरे लक्ष्मीधरा, का चिडवतोस लीलावतीला? आता ती काहीच दिवसाची पाहुणी आहे आपल्याकडे. नको रडवूस तिला. हा, आमच्या लीलावतीचं लग्न ठरलं. अहो लीलावतीची आई उद्याचा मुहूर्त आहे. उद्या जलघटिका तयार करून ठेवेल. घट खाली आला की लीलावतीला लग्न मंडपात घेऊन यायचं. हो हो, मी आलोच. आणि तो दिवस आला. सुंदर साजरी लीलावती नवरी झाली. अहो लीलावतीची आई हे बघा, या जलघटिकेतलं पात्र खाली आलं की लीलावतीला लग्न मंडपात घेऊन यायचं. हो, घेऊन येईन मी तिला बरोबर. मी आलोच बाकीची तयारी बघून. हो.
तयारी लग्न घटिका आली बाई घट अजून भरलाच नाही लग्न घटिका आली बाई घट अजून भरलाच नाही अजून कोणी भरलं हे तिकडच्या खड्यातलं पात्र खाली बसत आलं असं कसं सांगे खाली का बसत नाहीये आणि हे काय हा मोती बाबा हा तर माझ्या नदीचा मोती दिसतोय जलपात्र पडले का नाही ते पाहताना तो पडला असावा मुहूर्त संपला आता लग्न होणे नाही आता काय करायचं बाबा आता काहीच होऊ शकत नाही लीलावती लग्न हे सर्वस्व नसतं तुझ्या कार्यातूनही तू अमर होशील त्यासाठी मी तुला मदत करेन तू चिंता नको करू माझ्याजवळ जे सर्व ज्ञान आहे ना ते मी तुला देईन अंकगणित बीजगणित भूगोलग्रह क्षेत्राचे शास्त्र परंतु तुला सगळ्यात अधिक जास्त लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे गणितावरच यथा शिका मयूराणाम नागानां मनयो यथा तत्वद वेदांग शास्त्राणां गणितं मूर्धनी उद्दिष्ट तिष्ठति ज्याप्रमाणे मोरांच्या डोक्यावर तुरे असतात आणि नागांच्या फणीवर मणी तसे वेदांतील सर्व शास्त्रांवर गणित विराजमान असते तर लीलावती तू तयार आहेस ना हो बाबा मी तयार आहे बस आता तुला अमर होण्यासाठी कोणीही थांबवणार नाही आणि गणितशास्त्रात जे नवे गणित आपण तयार करणार आहोत त्याचे नाव असेल लीलावती जलघटिकेमुळे विवाहाचा मुहूर्त टळला याची खंत भास्कराचार्यांच्या मनात सतत चालत होती ती त्यांनी भरून काढली पुढे नाली दैवलय म्हणजेच इक्वेटोरियल सनलाईट ज्याला मराठीमध्ये सूर्यग्रहण म्हणतात ते निर्माण करत आणि लीलावतीच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात झाली लीलावतीचे कुतूहल निसर्गातील निरीक्षण वृक्ष वेली फुले झाडे पशु आकाश यांचे प्रत्येकाचे सुधारण व कोड्यांद्वारे अंकगणिताची ओळख करून देणारे आद्य गणितज्ञ श्री भास्कराचार्य मोगरा म्हणे गुलाबाला आहे का माझं सासुवास तुला गुलाब म्हणे आहे का माझा रंग तुला चाफा म्हणे हिरवा पिवळा शुभ्र मी आहे का माझा साकोली विद्या विना विज्ञानं न भवति गणितं विना विज्ञानं न फलति बाळा लीलावती आलीच बागेतील फुले तोडून हो बाबा आज मला बागेत रंगीबिरंगी फुले मिळाली लाल पिवळी पांढरी थांबा मी तुम्हाला मोजून दाखवते बाबा लाल फुले त्रिणी पिवळी चत्वारी आणि पांढरी पंच आता एकूण किती ते मी तुम्हाला मोजून दाखवते अरे वा छान सांग बघू किती आहे ते
बाबा एकूण फुले द्वादश. शाबास बाळा लीलावती, तव बुद्धी ही प्रशंसनीया. गुरुजी नमो नमः. नमो नमः. उपविशता. गुरुजी आम्हाला हे लीलावतीसारखे गणित सोडवायला द्या ना. हो हो, पण आधी हे लक्षात ठेवा की गणित केवळ आकडेमोड नाही, तर ते एक निरीक्षण आहे, विचार करण्याची कला आहे, आनंद आहे. गणित न केवळ संख्या, तर मनाच्या प्रगल्भतेचे स्वरूप. सांगा बरे, पादानां योगः अष्ट अस्ति, एतादृश कुटुंबे सदस्यः कति? हा बाबा, मी सांगू? अरे वा लक्ष्मीधरा, तुला केव्हापासून गणितात रस येऊ लागला? बाबा, काल माझ्या स्वप्नात आजोबा आले होते, म्हणजे तुमचे वडील. ते म्हणाले की बाहेर हुंदडण्यापेक्षा गणितात रस घे, म्हणजे तूही लीलावती सारखा शहाणा होशील. म्हणून मी आलो बाबा. अरे वा, काही हरकत नाही, सुरुवात आत्ताच झाली आहे. गणितात रस नसणाऱ्यांना माझे अंकगणिताने नक्कीच रस येईल. आणि लक्ष्मीधरा, तुझ्यासारखे शिष्य नक्कीच रस घेतील. हा सांग पाहून तर. हे बघा बाबा, तुमचे आणि आईचे मिळून चत्वारी पादः आणि माझे आणि लीलावतीचे मिळून चत्वारी पादः, म्हणजे घरामध्ये एकूण अष्टपादः. अरे वा, काही हरकत नाही, तुझे उत्तर जवळजवळ बरोबर आहे. पण मला आणखीन वेगळ्या उत्तराची अपेक्षा आहे. बाबा मी सांगू? काल सकाळी वनश्रीतून येताना मला चत्वारी पादांचे प्राणी दिसले, म्हणजे हत्तीचे आणि त्याच्या बाळाचे. चत्वारी आणि चत्वारी म्हणजे एकूण अष्टपादः, म्हणजेच सदस्य द्वे. आणि ही तुमची मज्जापत्रिका आणि हे बसण्याचे आसन झाले ना मिळून अष्टपादः. शाबास बाळ लीलावती. तर मुलांनो, गणित केवळ आकडेमोड नसते, तर ते एक निरीक्षण असते. निसर्गात गणित दडलेलं आहे, आपल्या आजूबाजूला गणित दडलेलं आहे. फक्त ते आपण ओळखलं पाहिजे, बघितलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे आणि प्रत्यक्ष व्यवहारात आणलं पाहिजे. आता हे बघा, या फुलांच्या पाकळ्यांची संख्या मोजा. विंशती, पंच, षट, सप्त. तर बघा, जसे या फुलाला विंशती पाकळ्या, तसे काही फुलांना पंच, सप्त, चत्वारी अशा पाकळ्या असतात. तसेच आकड्यांनाही त्यांची स्वतःची शोभा असते. अंक मोजताना त्यांच्यातील संबंध ओळखला तर गणित तुमचा मित्र होईल. तर मग मुलांनो, गणित केवळ आकडेमोड नाही, तर तो विचारांचा सराव आहे, निसर्गाचा अर्थ समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे. आता मुलांनो, मला सांगा, असे 2 अंक की जे उलट केले असता कमी होतात? बाबा मी सांगू? 9 आणि षट. 9 उलटा केला की झाला 1, आणि षट उलटा केला की झाले 3. शाबास बाळ लीलावती. अरे वा, छान. तर ही जादू बघायची आहे तुम्हाला? तर हा श्लोक ऐका. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मुलांनो, हा श्लोक शुक्ल यजुर्वेदातील
ईशोपनिषदात आढळतो. ब्रह्म पूर्ण आहे, हे विश्व पूर्ण आहे. त्या पूर्णातून पूर्ण प्रकट होते. पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच राहते. अर्थात अखंड, संपूर्ण, अपार जसे अनंत विश्व त्या परमात्म्यापासून निर्माण झालेले असूनही अपरिवर्तित संपूर्णच राहते. खेण गुणितान राशीही, खेणैव विभक्तान राशीही, खाद अपनेतान राशीही, खेणैव संयुक्तान राशीही. याचा अर्थ असा, कोणत्याही संख्येला शून्याने गुणिले तर उत्तर शून्यच येते. शून्याला कोणत्याही संख्येने भागिले तर उत्तर शून्यच येते. शून्यातून शून्य वजा केले तरी शून्यच राहते. शून्यात शून्य मिळवले तरी उत्तर शून्यच राहते. पेंडी खची जादू राजा म्हणतो स्वयं न आकारो न विकारो भूपती मी राशीचा. लीलावती, लक्ष्मीधरा, चला जेवायला. आई सांग ना लक्ष्मीधराला. अरे अरे, काय हे मुलं. अहो लीलावतीची आई. लीलावती आता तिच्या लग्न प्रसंगातून बाहेर पडत आहे. निसर्गात रमत आहे. तिचे निरीक्षणही खूप चांगले आहे. हो ना, खूप गुणी आहे पोर आपली. आणि तिच्या या निरीक्षणातूनच तिला गणिताच्या आकडेमोडीची आवड कशी लावतो ते बघाच. हो, तुमचं ग्रंथलिखाण अखंड चालणार आहे का? मग हा दीप घ्या. अहो, उद्या लीलावतीस अंकांचा गणित खेळ शिकवणार आहे. तेच लिहितो तुम्ही आत्ता. हो, खूप हुशार आहे मुलगी आपली. बाबांसारखं ज्ञानदानाचं काम करणार आहे म्हणत होती. हो, आणि या माझ्या लेकीचे नाव आता जगभरात प्रसिद्ध होणार आहे. लोक लीलावती या ग्रंथाचा अभ्यास करत असताना तिच्यासाठी तयार केलेले अंकगणित तिच्या खेळातून, गाण्यातून, कोड्यातून, निरीक्षणातून हसत खेळत गणित शिकायला सोपे व्हावे म्हणून लोक हा ग्रंथ अभ्यासतील. हो, पण लवकर झोपून घ्या हं. इटगुल कटगुल कड्याचं मटगुल, इकडे आलं तिकडे गेलं सांगा मोर कोण. गणितं विज्ञानेषु मूर्धनि स्थितमलं खरः अस्मात् तत् सर्वशास्त्राणां गणितं मूलविष्यते. बाबा, या श्लोकाचा अर्थ नक्की काय? मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. लक्ष्मीधरा, याचा अर्थ असा की गणित हे सर्व विज्ञानाच्या शिरोभागी स्थित आहे. सर्व शास्त्रांचे मूळ गणित आहे असे मानले जाते. अहो लीलावतीची आई, लीलावती अजून उठली नाही का? अहो, ती पहाटेच तळ्याकडे गेली. तळ्यातील लोणचांसाठी धान्यही घेऊन गेली आणि कमळाची फुले आणायची होती म्हणे. फार धाडसी पोर आहे आपली. पहाटे अंधार असतो, वनश्रीची पाऊल वाटही दिसत नाही, पण ही पायवाटा तिच्या ओळखीची झालेली आहे. अंधार असो वा उजेड, कर्तव्यास नेहमी तत्पर. हो, मुलगी कोणाची आहे होती? अगदी बरोबर बोललात. आणि मी? अरे अरे आई, बाबा, बघा ना किती सुंदर कमळ आहे. बघा, आली. तर लीलावती, चल आज आपण तुझ्या निरीक्षणातूनच गणित शिकूया. पण अगं, तुझ्या मैत्रिणी नाही आल्या अजून. गुरुजी, नमो नमः. नमो नमः. उपविशता. मुलींनो, आज मी तुम्हाला एक कोडे विचारणार आहे. उत्तर मिळाले तरच आपण गणित शिकणार. तरच आपण शिकणार? फक्त सोपं कोण सांगा गुरुजी. हो, तर ऐका.
तळ्याच्या आरशात पाहतो, चंद्राबरोबर मी फिरतो. शांत नितळ माझा स्वभाव, कोण हा शब्दमित्र हो? बाबा, अहो मी तर ससा. अरे ससा तलावात राहतो का? तळ्याच्या आरशात राहतो, शुभ्र नितळ चंद्राबरोबर फिरतो, म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडणार आणि त्याच्यासोबत फिरणार म्हणजे बाबा होच. शाबास बाळा लीलावती. चला आता आपण संकलन व्यवकलन शिकू. म्हणजेच बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. ऐ बाले लीलावती, मती मती ब्रूहि संहितान द्विपंच द्वात्रिंशत त्रीनवति शताष्टादशदश हे शतोपेतानि ताणयुत व्यूतांशापि वद मे यदि व्यक्ते युक्ती व्यवकलन मार्गे असे कुशला. हे बुद्धिमान मुली लीलावती, जर तू बेरीज वजाबाकी करण्याच्या रीतीत कुशल असशील तर 2, 5, 32, 193, 18,000 यांची बेरीज 10,000 मधून वजा केल्यास बाकी किती राहील ते सांग. बाबा, तुम्ही सांगितलेल्या रीतीवरून एकाखाली एक राशी लिहू स्थान परत्वे त्रिशताधिक षष्ठी योगाचे उत्तर येते. दशसह अयुतातून लोप होती त्रिशताधिक षष्ठी नवसहस्र षट शतचत्वारिंशत येते बाकी. शाबास बाळा लीलावती. इसवी ते 12वे ते 19वे शतक, सुमारे 700 वर्ष भारतात गणित शिकण्यासाठी लीलावती हा प्रमुख ग्रंथ होता. 19व्या शतकात पश्चिम आशियात आणि युरोपात सुद्धा हा ग्रंथ गणित अभ्यासासाठी वापरला जाई. बाबा, आज मी वनश्रीत गेले असता मोराने सर्पाच्याच गतीने येऊन झाडाच्या बुंध्यापासून काही अंतरावर त्याला पकडले आणि खाल्ले. तर झाडापासून किती अंतरावर त्याने त्याला पकडले असेल? तर लीलावती, झाडाची उन्नत काय होती आणि सर्प त्या झाडाच्या बुंध्यापासून किती अंतरावर होता? बाबा, त्या झाडाची उन्नत अंदाजे 9 हात होती आणि सर्प त्या झाडापासून 27 हात अंतरावर होता. काटकोन त्रिकोणस्य काटकोन सन्ति हितयोः भुजयोः वर्गयोः योगः कर्णवर्ग समः भवति. तर बाळा लीलावती, मोराने झाडाच्या बुंद्यापासून सर्पाला 12 हात अंतरावर पकडले. काटकोन त्रिकोणाच्या काटकोनालगत असलेल्या 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज बरोबर करता येते. यावरून आपल्या सर्वांनाच प्रश्न पडतो की भास्कराचार्य एक थोर महान गणितज्ञ असूनही त्यांनी इसवी सन पूर्वी 560 साली मांडलेला हा सिद्धांत असाच्या असा कसा बरं उचलला? यात त्यांचे काय वेगळेपण? इसवी सन पूर्वी 1564 यज्ञाच्या
बांधण्यासाठी शूल व सूत्र या भारतीय ग्रंथाची निर्मिती केली गेली. या ग्रंथामध्ये शूल म्हणजेच रज्जू, रज्जू म्हणजे दोरी, दोरीच्या साह्याने मोजमापे घेतली जातात. भास्कराचार्यांनी निसर्गाचा आधार घेऊन ही सिद्धता येथे स्पष्ट केली आहे. या सिद्धांताचे स्पष्ट विवरण सुद्धा दिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी या विवरण देण्यासाठी 2 सिद्धता मांडल्या. त्या म्हणजे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ व चौरसाचे क्षेत्रफळ. यामध्येच त्यांचे हे वेगळेपण दिसून येते. नमो नमः गुरुदेव. नमो नमः. उपविशता. गुरुजी, हे इतके सारे यंत्र का आहे? अरे, हे ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करणारी, काळ मोजणारी, भौगोलिक खगोलीय गोष्टींचे मापन करणारी यंत्रे आहेत. आता हे बघा, हे शंकुछाया यंत्र. हे यंत्र सपाट जमिनीवर एक वर्तुळ आखून त्याच्या केंद्रभागी हा शंकू ठेवायचा. यामुळे काय होते गुरुजी? यामुळे शंकूची सावली मोजली जाते आणि उंची व सावली यांचे गुणोत्तर वापरून सूर्याची उंची काढता येते. तसेच स्थानिक अक्षांश वेळ ठरविण्यासाठी आणि दक्षिणोत्तर रेषा निश्चित करण्यासाठी शंकूचा उपयोग होतो. आजच्या त्रिकोणमितीचा उगम म्हणजेच हे यंत्र. अरे वा गुरुजी, खूपच छान. आणि ते कुठलं यंत्र? अरे, हे फलक यंत्र. फलक यंत्र हे भास्कराचार्यांचे अतिशय प्रिय यंत्र होते. ते तयार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. त्यांच्या ग्रहगोलाध्यायात ते लिहितात, ऊर्ध्व दिशेत असलेल्या चक्राच्या सहाय्याने मोजून काळ निश्चिती करण्याची क्रिया कित्येक जण सहजपणे करू शकत नाही. म्हणून मी स्वतः खूप कष्ट घेऊन आणि प्रयत्न करून हे फलक यंत्र शोधून काढले आहे आणि गोलाच्या तत्वावर आधारित सर्व गणिते हे तत्व सम्यक प्रकारे दर्शविते. अरे वा गुरुजी, खूपच छान. गुरुजी, तो गोला? अरे, हा आकाशगोल म्हणजे पृथ्वी. आकाशातील ग्रहांची गती समजण्यासाठी हा असतो. आणि हा एक सांगायचंच राहिलं, हा एक फलक यंत्र बनवताना लाकडी चौकट किंवा गोलाकार घ्यायचा आणि हे छिद्र हे निरीक्षण करण्यासाठी, तारे किंवा सूर्य पाहण्यासाठी आणि त्यांची दिशा निश्चित करण्यासाठी असते. अरे वा गुरुजी, आज तुम्ही आम्हाला खूपच छान माहिती दिली. धन्यवाद गुरुजी. धन्यवाद. या. 12व्या शतकातील आकाशगोल म्हणजेच आजचा ग्लोब. त्या काळी काच, स्टील अशी साधने नव्हती, परंतु लाकूड, माती, धातू वापरून अनेक यंत्रे तयार केली जात होती. त्यांचा उद्देश खूप साधा होता, आकाश निरीक्षण करून गणित शिकणे. भास्कराचार्यांच्या 4थ्या ग्रंथात अशा अनेक यंत्रांची माहिती दिलेली आहे. ते कसे तयार करावे व त्यांचा उपयोगही सांगितला आहे. ग्रहगोलाध्यायाचा प्रमुख विषय हा आकाश निरीक्षण करून गणित शिकण्यावर आधारित आहे. उदाहरणार्थ, एखादा अक्षांश रेखांश असलेला कोणता ग्रह तारा कुठे सापडेल अशा प्रकारचे प्रश्न सोडविण्यात आले आहेत. त्यासाठी गोलीय त्रिकोणमिती व भूमिती वापरलेली आहे. भास्कराचार्यांनी सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, सूर्योदय, सूर्यास्त यांच्या वेळा, दिवस व रात्र अशा अनेक गोष्टी खगोलीय व गणितीय ज्ञानाच्या आधारे सिद्ध केल्या आहेत. त्यांच्या सिद्धांत शिरोमणीमध्ये 4 अध्याय मिळून लीलावती 213, बीजगणित 278, ग्रहगणित 448 आणि गोलाध्याय 568 या एकूण 1507 संस्कृत श्लोकांद्वारे विज्ञान
खगोलीय व गणितीय मध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणारे विज्ञानवादी वास्तववादी खगोलशास्त्रज्ञ महान गणितज्ञाला मी त्या काळातील वेळ म्हणून त्यांच्या पायी नतमस्तक होते. लीलावती, लक्ष्मीधर, या बघू. बाबा बोलवलं? हो. मुलांनो, आता तुम्ही दोघेही ज्ञानार्पण करण्यासाठी, ज्ञानदानासाठी तयार झालेले आहात. आज मी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाचा शेवटचा अध्याय पूर्ण केलेला आहे. हे घ्या. पुढे भास्कराचार्यांचे कार्य लीलावती व लक्ष्मीधर यांनी वेगवेगळ्या मठांमध्ये शिष्यांना अभ्यासासाठी उपलब्ध हा सिद्धांत शिरोमणी करून देऊन विद्यार्जनाचे अखंड कार्य केले. अशा या थोर महान गणितज्ञाला खगोलशास्त्रज्ञाला मी दंडवत प्रणाम करते आणि हा सिद्धांत शिरोमणी एक गणित खगोलीय उकल हा अध्याय समाप्त करते. लीलावत्यः कृतं ग्रन्थं बीजगणितं संग्रहं गोलाध्यायं च यः प्राह सदा वन्दः सः भास्करः. धन्यवादः. पात्र परिचय. अनुष्का प्रशांत सोनवणे, लीलावती राधिका संदीप गुळवे. वेळ आर्या किरण गायवणी, मोठे भास्कराचार्य श्रेया राकेश पवार, महेश भट्ट, भक्ती वसंत जाधव लीलावतीची आई, ज्ञानदा किरण दिवटे लीलावतीची मैत्रीण, छोटा भास्कराचार्य आणि मित्र, गौरांगी नितीन जाधव लीलावतीची मैत्रीण, छोटा भास्कराचार्य, मयुरी मंगल सिंग राजपूत लक्ष्मीधर लीलावतीचा भाऊ, समृद्धी विक्रम काळे शास्त्रीबुवा, पूर्वा विजय पवार भास्कराचार्यांची आई. धन्यवाद.